आता डीजे मुक्त केल्याशिवाय सोलापूर डीजे मुक्त केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. सोलापूरला लागलेला डीजेचा कॅन्सर आहे, तो हटवलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आणि वयोवृद्ध लोकांना आरोग्यावर परिणाम होत आहे, बालकांच्या आरोग्यावर, सर्व लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तर यासाठी डीजे मुक्त सोलापूर हे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. नागरिक अनेक भेटून गेलेले आहेत. आपण बघितलं माझ्या जवळ 2 दिवसापूर्वी सोलापुरात मृत्यू झाला, पंढरपुरात मृत्यू झाला, माझ्या जवळच्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हे डीजे सोलापूरला आम्ही डीजे मुक्त करणारच आणि याची सुरुवात आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिकांच्या याच्यापासून करत आहोत. कशा सुद्धा देणार आहे आम्ही सर्व परिस्थितीमध्ये. आता जन्मताचा रेटा लोकप्रतिनिधींना हे व्हावा म्हणून हे आम्ही सर्व अभियान चालू केलं आणि न्यायालयीन लढाई पण करणार. डीजे मुळे आपल्याला किती त्रास होत आहे. डीजे वाजवा पण कमी प्रमाणात वाजवा ना. वृद्धांना किती त्रास होत आहे याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का? वृद्धांचं एकेकांचं तर हार्ट अटॅक येते आहे. एवढा तुम्ही डेसिबल वाजवता, एवढं त्यांच्या हृदयाला एवढा त्रास होत आहे, कानाचे पडदे फटत आहेत. याचा विचार केलाय का? घरासमोरनं मिरवणूक जात असते, 100 डेसिबलच्या पुढे डॉल्बी वाजतच असते. तुम्ही मस्त आनंदात उत्साहात जाता हो, पण आम्हाला शाळकरी विद्यार्थ्यांना किती त्रास होत असेल. परीक्षा जवळ आले असतात, पाठांतर आम्ही कसं करायचं? तुम्हाला ह्याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? अहो ते तुम्ही डीजेत मस्त नाचत जाता, मिरवणुकीत नाचत जाता, पण रस्त्यावर कुत्रे फिरत असतात, ते भिवून पळून जातात, त्यांचा मृत्यू देखील होऊ शकता. तर ह्याचं सर्वांचं कारण काय? तुमची ती डॉल्बीच ना. मग माझी एवढीच इच्छा आहे की आपलं सोलापूर डॉल्बी मुक्त झालं पाहिजे. यासाठी हे सिद्धेश्वर मंदिरात ज्यांनी हे डॉल्बी मुक्त हे सह्या घेतल्या आहेत ते खूप चांगलं समाजाचं कार्य असं वाटतंय. म्हणून आम्ही सर्व सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनी यांना कोऑपरेट करून आम्ही सर्वांनी सह्या केल्या आहेत. आमची सर्वांची एवढीच इच्छा आहे की सोलापूर डॉल्बी मुक्त झालंच पाहिजे.